नमस्कार, मी योगेश चौधरी। मी आज तुम्हाला पुण्यामध्ये शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली एक 85 वर्षाचे वृद्ध आहेत, त्यांची 22,70,00,000 रुपयाची फसवणूक झालेली आहे। तर ही फसवणूक कशा प्रकारे झाली याची माहिती देणार आहे। तर हा व्हिडिओ आपण शेअर करा, जेणेकरून आपले जे नातेवाईक आहेत त्यांची अशा प्रकारे फसवणूक होऊ नये। पुण्यात शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली 85 वर्षीय वृद्ध आहेत, त्यांची 22,70,00,000 रुपयांची फसवणूक झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लूट करण्याचे सत्र सुरूच आहेत। पुण्यात एका 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 22,70,00,000 रुपयांना गंडा घालण्यात आला आहे। या प्रकरणामध्ये पुणे सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून छत्रपती संभाजीनगर येथून 8 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे आंतरराज्य सायबर रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। नेमकी घटना काय घडली आपण बघूया। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत संपर्क साधण्यात आला होता। आरोपींनी त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केले, जिथे IPO आणि शेअर मार्केटमधून अवघ्या काही दिवसात कोट्यवधीचा नफा कसा मिळवता येतो याचे खोटे आमिष दाखवण्यात आले। तसेच विश्वासासाठी आरोपींनी त्यांना एका बनावट ॲपवर त्यांच्या गुंतवणुकीचा आभासी नफा दाखवला। म्हणजे काय केलं, फ्रॉड जे चुकीचं आहे त्यांना एक असं दाखवलं की आम्ही नफा कसा मिळवला आहे। त्यानंतर ते बघून या आमिषाला ते बळी पडून पीडित वृद्धांनी वेळोवेळी विविध बँक खात्यामध्ये एकूण 22 कोटी रुपये गुंतवले। मात्र जेव्हा त्यांना हा नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी तांत्रिक कार्य सांगून अधिक पैशांची मागणी केली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली। त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली। त्यांची तक्रार प्राप्त होताच पुणे सायबर पोलिसांनी पैशाच्या व्यवहाराची माहिती घेतली। तसेच तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये छापेमारी केली। तेथून या 8 सायबर भामट्यांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सिम कार्ड्स, मोबाईल फोन आणि संशयास्पद बँक खात्याची माहिती जप्त करण्यात आली। प्राथमिक तपासात या आरोपींनी अशाच प्रकारे इतर अनेक लोकांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे। दरम्यान आपण काय काळजी घ्यायची आहे, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंतवणूकदारांना नवीन इशारा दिला आहे। कोणत्याही अनोळखी व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा क्विक मनी स्कीम्सवर विश्वास ठेवू नका। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना केवळ सेबी नोंदणीकृत असलेल्या प्लॅटफॉर्मचाच वापर करावा आणि सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे। तर आपण हा व्हिडिओ जे आपले मित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना शेअर करावा, जेणेकरून त्यांची अशा प्रकारे फसवणूक होऊ नये। थांबूयात आपण येथे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।